आपल्या आसपास आपण बऱ्याच वेळा काळ्या रंगाचे, पंखांवर पांढरे ठिपके आणि शेपटी असलेले सुंदर फुलपाखरू पाहतो. तो आहे कॉमन मॉरमन. मराठीत याला बहुरूपी असे म्हणतात आणि त्यामागे आहे याच्या रूपांतराची जादू. बहुरूपी हे स्वॉलोटेल गटातील एक फुलपाखरू असून भारतभर, विशेषतः बागा, शेतं आणि जंगलांच्या काठावर सहज दिसते. नर मात्र नेहमी सारखाच दिसतो, गडद काळ्या पंखांवर पांढरे डाग असलेला. पण मादी मात्र 3 वेगवेगळ्या रूपात दिसते. मादीच्या याच वेगवेगळ्या रूपांतराच्या कलेमुळे मराठीत त्याला बहुरूपी असे नाव पडले आहे. मादी बहुरूपी कधी नराप्रमाणे साध्या रंगात, कधी कॉमन रोज या फुलपाखरासारखी, तर कधी क्रिम्झन रोज या पण फुलपाखरासारखी दिसते. हे सगळं ती नकल करण्याच्या कलेमुळे करत असते. याला मिमिक्री असे म्हणतात. कॉमन रोज आणि क्रिम्झन रोज या सारख्या विषारी फुलपाखरांचा आभास निर्माण करून ती स्वतःला पक्ष्यांपासून सुरक्षित ठेवते. अळी अवस्थेत ही सडपातळ हिरव्या रंगाची असते आणि सायट्रस कुळातील झाडांवर जसे लिंबू, मोसंबी, संत्रा यांची पानं खाते. त्यामुळे आपल्या बागेत लिंबाचे झाड असेल तर बहुरूपी आपल्याला हमखास भेटणार. बहुरूपी केवळ डोळ्यांना सुंदर नाही, तर निसर्गातील सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजीज समजून घेण्यासाठी एक जिवंत उदाहरण आहे. रूप बदलून, शत्रूपासून वाचून आपलं आयुष्य पुढे नेण्याची कला या फुलपाखराने साधलेली आहे. पुढच्या वेळी हे फुलपाखरू दिसलं तर त्याच्या पंखांकडे नीट पहा. कदाचित ती मादी असेल आणि तुम्हाला तिचं खरं रूप ओळखावं लागेल.